ए, जरा रस्ता सोडा. मी कोण? मी या गावाचा सलमान. हे केस बघितलेत? आणि ही स्टाईल. अहो काका, जरा बाजूला व्हा. उगीच बीपी वाढेल तुमचा. आणि ती शर्टची बटणं तरी लावून घ्या आधी. अले रे, एकदम वास्तवात आणलत की एका सेकंदात. पण आज आपण ज्या साहित्याचा वेध घेणार आहोत ना, हो, अगदी बरोबर. त्याची सुरुवातच अशा एका भन्नाट उदाहरणाने होते. म्हणजे आजचा आपला उद्देश आहे, रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका, या अस्सल गावरान म्हणीचा अर्थ समजून घेणं. आणि त्यामागचं जे मानवी मानसशास्त्र आहे ना, ते शोधून काढणं. नक्कीच. त्यासाठीच आपल्याकडे हिरो बबनराव या पात्राच्या आयुष्यातल्या काही भन्नाट नोंदी आहेत. हो, आणि या नोंदी म्हणजे फक्त विनोद निर्मिती नाहीये. म्हणजे माणसाचा अहंकार आणि वास्तव यातला जो संघर्ष असतो ना, तो खूप सोप्या भाषेत यातून दिसतो. खरंय. आता सुरुवातीच्या नोंदी बघा. बबनरावचा तरुणपणाचा काळ म्हणजे एकदम वेगळंच रसायन. केसांत अर्धी बाटली तेल, उघडी बटणं, स्वतःला तो अक्षरशः शाहरुख खान समजायचा. बापरे, म्हणजे पूर्ण हवेत. हो ना. तो आरशासमोर डायलॉग मारत असतो आणि त्याची आई त्याला मागून म्हणते, आधी गॅसचं बिल भर रे शाहरुख काकांनो. हा, आईचा टोमणा एकदम परफेक्ट. तरीही रस्त्यावरच्या कुत्र्याने बघितलं तरी त्याला तो स्वतःचा फॅन वाटायचा. इथे ना, तो रंग हा शब्द समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा रंग म्हणजे फक्त गोरेपणा नाहीये बरं का. मग नक्की काय? मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा कॉग्निटिव्ह बायस असतो. म्हणजे स्वतःबद्दलचा खोटा अहंकार. तारुण्याची हवा माणसाला अशा एका आभासी जगात घेऊन जाते जिथे तो स्वतःच्या त्रुटी बघतच नाही. अच्छा. म्हणजे आजच्या काळातल्या त्या सोशल मीडिया युजरसारखं. हां, बरोबर. ज्यांचे फक्त 10 फॉलोअर्स असतात, पण ते स्वतःला कुठले तरी मोठे इन्फ्लुएन्सर समजून वावरत असतात. अगदी तसंच. तो जो एक आभासी फुगा असतो ना, तोच हा बबनरावचा सुरुवातीचा काळ होता. पण मग हा फुगा फुटतो कसा? अहो, निसर्गाच्या नियमानुसार तो कधीतरी फुटणारच असतो. माणसाचा मेंदू स्वतःच्या प्रतिमेला जपण्यासाठी वास्तवाकडे पाठ फिरवतो खरा. पण वास्तवाचे चटके लपवूनही ठेवता येत ना. बरोबर. आणि हाच वास्तवाचा पहिला चटका बबनरावला बसतो जेव्हा शालू समोर येते. म्हणजे त्यांच्या गावाची ऐश्वर्या राय. ओहो, मग काय होतं? तो तिला इम्प्रेस करायला असा टाईट शर्ट घालून जातो की श्वास घेताना ती बटणं अक्षरशः जीव वाचवायची प्रार्थना करत असतात. बापरे. आणि तो तिला स्टाईलमध्ये म्हणतो, मी गावाचा सलमान. तर ती शांतपणे काय म्हणते माहितीये? काय? ती म्हणते, सलमान, मादी शर्टाला तरी फिटिंग दे. केवढा मोठा मानसिक धक्का. म्हणजे अहंकार पार दुखावला गेला असेल. हो तर. पण गंमत बघा, माणसाचा मेंदू लगेच हार मानत नाही. तो आपला अहंकार वाचवण्यासाठी धडपडतो. आणि मला वाटतं ह्याच धडपडीतून तो जिम सुरू करतो ना. अरे, तिथे तर आणखी मोठा फज्जा उडतो. पहिल्याच दिवशी 10 पुशअप्स मारताना तो खाली जातो, तो वरच येत नाही. अरे रे. 2 लोक त्याला उचलून घरी आणतात. आणि वर आईला काय सांगतो? तर म्हणे, देशासाठी ट्रेनिंग घेतो तो. स्वतःच्या अपयशाला देशासाठी ट्रेनिंग असं गोंडस नाव देणं म्हणजे वास्तवापासून पळ काढण्याची उत्तम सवय. एकदम बरोबर. पण हे जेव्हा शारीरिक भ्रम जिममध्ये तुटतात ना, तेव्हा हळूहळू सामाजिक वास्तवाची जाणीव होऊ लागते. काळ पुढे जातो, पोट सुटतं, केस उडतात. आणि निवडणुकीनंतर नेत्याच्या चेहऱ्यावरचा ग्लो जसा गायब होतो तसा याचाही होतो. नक्कीच. म्हणजे पूर्वी ज्याच्याकडे मुली बघायच्या त्याला आता रस्त्यावर कॉलेजच्या मुली थेट काका म्हणतात. मित्रांच्या कट्ट्यावर हे जुने हिरो बसलेले असतात, पण बायकोने भाजी आणायला सांगितली की मुकाट्याने उठून जातात. हाच तो रंग फिक्का होण्याचा टप्पा. आजच्या सोशल मीडियाच्या जगातही हेच होतं. कालपर्यंत ज्यांच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडत होता, ते नवीन ट्रेंड आल्यावर फक्त इतरांचे मेसेज सीन करणारे उरतात. हो ना. काळ कोणालाही कधीतरी काका बनवतच. पण एक मिनिट थांबा. मी एक विचारतो. याचा विचार केला तर यात सगळंच नैराश्य आहे का? म्हणजे तारुण्य संपलं की माणसाने काय फक्त जुने फोटो बघत बसायचे? मुळीच नाही. इथेच या स्रोतांमधील बबनराव आपल्याला एक खूप महत्वाचा धडा देतो. कोणता? तो त्याच्या बायकोला सांगतो, अगं, तरुणपणी लोक चेहऱ्यावर फिदा होतात, पण म्हातारपणी जो सोबत हसतो ना, तोच खरा माणूस. क्या बात है. हीच ती टिकणाऱ्या गोष्ट आहे. रूप, पैसा आणि प्रसिद्धी कधीतरी फिकी पडतेच. आणि यावर त्याची बायको काय म्हणते माहितीये? ती म्हणते, वाह, आज तर व्हॉट्सॲप स्टेटस टाकण्यासारखं बोललात. हा. आणि बबनरावची प्रतिक्रिया? तो लगेच म्हणतो, स्टेटस टाक, पण माझा जुना फोटो वापर. म्हणजे तो खोटा तोरा गळून पडला तरी माणसाचा मूळचा गमतीशीर स्वभाव तसाच राहतो. अगदी खरंय. विनोदबुद्धी आणि माणुसकी कायम टिकून राहते. नक्कीच. स्वतःवर हसण्याची क्षमता माणसाला जिवंत ठेवते. तर या निमित्ताने एका गोष्टीचा विचार नक्की करा. तुमच्या गावात असा कोणता फिका झालेला हिरो आहे ज्याला आता सगळे काका म्हणतात?
हो, हे ओळखून इतरांसोबत हा किस्सा शेअर करा आणि नक्की हसवा. पण जाता जाता एका नव्या प्रश्नाचाही विचार करायला हवा. कोणता प्रश्न? आजच्या काळात आपल्याला सर्वत्र जे अँटी एजिंग क्रीम्स आणि इन्स्टाग्राम फिल्टर्सचं वेड दिसतं ना, हा अट्टाहास म्हणजे बबनरावच्या त्या टाईट शर्टाचीच आधुनिक आवृत्ती तर काही ना? जो निसर्गाचा नियम आपण बदलू शकत नाही, तो लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न तर नाही? अरेच्छा, हा तर एकदम विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या प्रश्नावर नक्कीच दीर्घ विचार करण्यासारखा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयाचा वेध घेण्यासाठी.